ओम शांती. 17/9/2025 ची साकार मुरली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबांच्या आठवणीमधून आत्मा सतोप्रधान बनते आणि बाबा जे शिकवतात त्या शिक्षणामध्ये जन्माजन्माची कमाई आहे. म्हणून बाबा सांगतात, ज्यावेळेस तुम्ही शिकता, पढाईवर पूर्ण लक्ष पाहिजे आणि बुद्धी तुमची इकडे तिकडे कुठेही भटकली नाही पाहिजे. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, तुम्ही डबल अहिंसक आहात, तर तुमच्या कोणत्या गोष्टीमध्ये विजय निश्चित आहे आणि का आहे? तर बाबा सांगतात की तुम्ही मूल संगमयुगावरती मायेवर विजय प्राप्त करता, हे तुमचं लक्ष आहे. आणि बाबा सांगतात की हे निश्चय आहे की आम्ही रावणावर विजय प्राप्त करून आपलं गेलेलं राज्य पुन्हा आम्ही प्राप्त करणार आहोत. बाबा सांगतात, खूप बाबांनी युक्त्या सांगितलेल्या आहे. त्या युक्त्या जर तुम्ही वापरल्या तर निश्चित रावणावर तुम्ही विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि योग बल आहे, ह्या योग बलानेच तुम्ही विजय प्राप्त करू शकता. त्याला बाबा दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतात, मुलांनो, मन मना भव मध्याजी भव. हा मन मना भवचा जो मंत्र आहे तो खूप मोठा आहे. त्या मंत्रामध्ये खूप खूप ताकद आहे आणि तो मंत्र तुम्हाला मनातल्या मनात अविस्मरणीय अजपाजाप असा तुम्हाला तो जपला पाहिजे. मन मना भव या शब्दाचा अर्थ आहे, आत्मा समजून बाबांची प्रेमाने आठवण करा. बाबा सांगतात, मुलांनो, आजचं गीतच आहे, मुखडा देखले प्राणी जरा अपने दिल दर्पण में, कितना पाप है कितना पुण्य है जरा देखो इस रजिस्टर में. तर बघा, बाबा आपल्याला सांगतात की दिवसभरचं काम करत असताना आपण आपला जीवन रूपी चेहरा आपल्या मनरूपी आरशामध्ये पाहिलं पाहिजे. आणि किती आपण पुण्य केलं, किती पाप केलं, माझ्या रजिस्टर मध्ये आज किती पुण्य जमा झालेलं आहे, हे आपणच आपल्याला चेक करायचं आहे. बाबा पुढे आपल्याला सांगतात की बाबा टीचर बाप बनून आपल्या सर्वांची पालना करत आहे, टीचर बनून आपल्याला शिकवत आहे आणि सद्गुरू बनून आपल्या सर्वांची सद्गती करत आहे. तर बाबा सांगतात, तुम्हाला मी तुमचा तिसरा डोळा मी उघडून दिलेला आहे. आता तुम्हाला टोटल 3 डोळे झालेले आहे. तर एका डोळ्यामध्ये तुम्ही शांतीधाम अनुभव करा, दुसऱ्या डोळ्यामध्ये तुम्ही सुखधाम अनुभव करा आणि तिसऱ्या डोळ्यामध्ये तुम्ही दुःखधाम अनुभव करा. म्हणजे तुम्हाला ह्या दुःखधामाला विसरणं खूप सहज आणि सोपं जाईल. बाबा सांगतात, बाबांची जगामध्ये अनेक नावं आहेत, अनेक रूप म्हटलेले आहे. प्रत्येक नावामध्ये अर्थ सामावलेला आहे, प्रत्येक रूपामध्ये बाबांचं कर्तव्य सामावलेलं आहे. आणि म्हणून बाबांना कधी योगेश्वर तर कधी ज्ञानेश्वर अशा वेगवेगळ्या नावांनी भक्त पुकारत असतात. बाबा सांगतात की मुलांनो, आता दिवसेंदिवस तुमच्याकडे लोकसंख्या तर वाढणार आहे, गर्दीही होणार आहे. पण बाबा सांगतात की मुलांनो, तुमचे जे संस्कार आहेत ते तुम्हाला दैवी बनवायचे आहे. तुमचे संस्कार रॉयल असले पाहिजे, तुमचे चालचलन दैवी असले पाहिजे, तुमचा मुखडा नेहमी हर्षित असला पाहिजे. आणि बाबा सांगतात, जे हुशार मुलं असतात तर ते हुशार मुलं कधीही नापास होत नाही याची दखल घेतात, वेळेवर अभ्यास करतात, वेळेवर बाबांची आठवण करतात, वेळेवर बाबांनी दिलेला जो ग्रहपाठ आहे तो पूर्ण करतात. बाबा सांगतात, तुम्हाला मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क कधीही तुमच्या श्वासातून सुद्धा कुणाला दुःख होता कामा नये. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, ही सृष्टी अति तमप्रधान झालेली आहे आणि आता ह्या सृष्टीला एकदम सतोप्रधान बनवायचं आहे. तर तुमच्यामध्ये जर सतोप्रधानचे गुण आले तरच ही सृष्टी सतोप्रधान बनणार आहे. बाबा सांगतात की सध्या वेगवेगळ्या प्रकारची माया तुम्हाला वेगवेगळं दृश्य घेऊन तुम्हाला
लोभी करत आहे किंवा प्रभावात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कुणाच्याही प्रलोभनामध्ये न जाता तुम्ही तुमच्या जीवनाचं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. बाबा म्हणतात की आता ही वेळ आहे पूर्ण मरजीवा बनण्याची वेळ. म्हणून हे शिक्षण तुम्ही चांगल्या रीतीने घेतलं पाहिजे. आपला चार्ट तुम्ही रोज ठेवला पाहिजे आणि बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत बनण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. बाबा सांगतात अंतिम विनाशाचा सीन पाहण्यासाठी तुमच्यामध्ये हिम्मत पाहिजे. यासाठी तुम्ही अभ्यास करा. मी शरीर नाही तर मी आत्मा आहे. शरीर आठवलं की शरीराची दुनिया आठवेल, शरीराचे नाते आठवतील, शरीराचे संबंध आठवतील, वस्तू आठवतील आणि त्यामध्ये आपण घाबरून जाऊ किंवा बाबा सांगतात त्याच ठिकाणी तुम्ही नापास व्हाल. म्हणून तुम्हाला आत्तापासून अभ्यास करायचा आहे. मी आत्मा आहे, हे शरीर नाहीये. हे सृष्टी रंगमंच एक नाटकशाळा आहे. मी त्या ठिकाणी एक नाटकामध्ये पार्ट प्ले करत आहोत, अदा करत आहोत. हे ज्यावेळेस आपल्या बुद्धीला कळेल त्यावेळेस बुद्धीमध्ये ह्या दुनियापासून उपरामता येईल आणि ही दुनिया विसरणं बुद्धीला एकदम सहज जाईल. बाबा म्हणतात वरदानामध्ये देहभानाचा त्याग करून निक्रोधी बनणारे तुम्ही निर्माण चित्त आहात. जे मुलं देहभानाचा त्याग करतात त्यांना बाबा सांगतात कधीही क्रोध येऊ शकत नाही. आणि क्रोध राग येण्याचे दोन कारण आहे. एक बाबा सांगतात की कोणी जर खोटं बोललं तर राग येतो आणि कोणी जर आपली ग्लानी केली तर राग येतो. बाबा सांगतात ह्या दोन गोष्टी क्रोधाला जन्म देतात. परंतु प्रत्येक परिस्थिती समोर तुम्हाला निर्माण चित्त बनून वरदानाद्वारे अपकारींवर सुद्धा उपकारच करायचा आहे. बाबा सांगतात जे तुम्हाला शिव्या देतात किंवा जे तुमची ग्लानी करतात तर त्यांना तुम्हाला गळा भेट करायची आहे. जो निंदा करणारा आहे तो तुमचा खरा मित्र मानायचा आहे. तेव्हा बाबा सांगतात तुमच्या पुरुषार्थाची ही कमाल आहे. जेव्हा असं परिवर्तन करून तुम्ही दाखवाल तेव्हा तुम्ही विश्वाच्या समोर प्रसिद्ध व्हाल. म्हणून तुकाराम महाराज पण नेहमी म्हणत होते जो आपला निंदा करतो तोच खरा मित्र आहे. निंदकाचे घर असावे नेहमी शेजारी. स्लोगन आहे. बाबा सांगतात की जर खुशीचा अनुभव करण्यासाठी मायाची जी अधीनता आहे त्याला सोडून स्वतंत्र आत्मा बनणं म्हणजे खुशी आणि मौजचा अनुभव करणं आहे. आता योगाला तुम्ही अग्नि स्वरूपाचं स्वरूप द्या. बाबा सांगतात की ज्या अग्नि स्वरूपामध्ये तुमचे पुराणे संस्कार, पुराणे स्वभाव हे जळून खाक होतील. बस बाबा सांगतात की देवींच्या मध्ये सुद्धा ही यादगार दाखवलेली आहे की देवींनी ज्ञानयुक्त शस्त्रांनी असुर रूपी राक्षसांचा वध केलेला आहे. तर ते काही असे बाबा सांगतात मानव रूपी राक्षस नव्हते तर ते विकार रूपी राक्षसांचा वध करणारे हे दैवी गुणयुक्त शस्त्र तुमच्या हातामध्ये पाहिजे. म्हणजेच ज्ञानाची, योगाची तुमच्यामध्ये अशी शक्ती आली पाहिजे की त्या ज्ञान आणि योगाने तुम्ही आपल्या स्वतःमधले जे असुर आहेत, राक्षस आहेत त्यांना तुम्ही भस्मीभूत करू शकला पाहिजे. ओम शांती.